नवीन बसवलेले स्मार्ट मीटर बदलून पूर्वीचे जुने मीटर बसवावे, नागरिकांची मागणी। कवठेमहांकाळ तालुक्यात स्मार्ट वीज मीटरच्या स्थापनेवरून नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुका विद्युत ग्राहक हक्क समितीने महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देत स्मार्ट मीटरची बसवणी तात्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे जुने मीटर बसवण्याची जोरदार मागणी केली आहे। समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तालुक्यात बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे या मीटरची योग्य तपासणी करून त्याबाबतची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात यावी। तसेच ग्राहकांच्या हिताचा विचार करून स्मार्ट मीटर बंद करून जुने मीटर पुन्हा बसवण्याबाबत महावितरणने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय स्मार्ट मीटर विरोधात झालेल्या ठरावावर महावितरणने कोणती कारवाई केली याबाबतचा लेखी अहवालही सादर करण्याची मागणी समितीने केली आहे। निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देत 7 जुलै 2026 रोजी महावितरण कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा समितीने दिला आहे। यावेळी संजय कोळी, दिलीप पाटील, संजय माने, शहनशाह मुल्ला, ज्योतिराम खोत, मौला अत्तार, किरण जमगे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ। कवठेमहांकाळ तालुका विद्युत ग्राहक हक्क समितीच्या वतीने सर्व सहकाऱ्यांबरोबर नवीन स्मार्ट मीटर बंद करून जुने डिजिटल मीटर परत सुरू करण्यात यावे याबाबत आम्ही संबंधित उपअभियंता विद्युत महावितरण कंपनीचे पाटील साहेब यांना सर्व शिष्टमंडळाने निवेदन दिलेलं आहे। निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे की आजच्या ह्या नवीन डिजिटल मीटरमुळं आवाच्या ढव्वा बिलं येत आहेत। ह्या बिलांमुळं सर्वसामान्य गोरगरीब ग्राहक पूर्णपणे खचला जाऊन फार गंभीर स्वरूपाचे ते खचून चाललेले आहेत। अशा पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट हे महावितरण कंपनी करत आहे। तरी लवकरात लवकर स्मार्ट मीटरबाबत काहीतरी जनतेच्या हितासाठी योग्य ती भूमिका घ्यावी व तुमचे कर्मचारी नेमून स्मार्ट मीटरच्या बाजूला दुसरे डिजिटल मीटर दुसरे साधे आपले मीटर लावावे व दोन्ही बिलाचा युनिटचा तपास करावी या मागणीचे आम्ही निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे। त्या निवेदनात आम्ही असेही म्हटलेले आहे की आपल्या आमसभेत ज्यावेळेस आपण ठराव घेतला होता की स्मार्ट मीटर बंद करण्यात यावे, त्या ठरावाचा अहवाल काय झाला, त्या ठरावावर कारवाई काय केली याबाबत मी आम्ही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारलं आहे। तरी लवकरात लवकर ह्या स्मार्ट मीटरबाबत आपण योग्य ती कारवाई करावी, अन्यथा दिनांक 7/7/2026 रोजी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयापुढे आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे। त्यातून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर भविष्यात ह्या मीटरबाबत हे ग्राहक अति तीव्र आंदोलन करतील व येणाऱ्या भविष्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कसलीही जर काही घटना घडली तर जबाबदार हे महावितरण कंपनीचे अधिकारी लागतील। एवढंच मी बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।